जय शिवराय मंडळींनो. मंगेश साबळे पाटील यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो, कारण त्यांची या अगोदरची आपण आंदोलनं बघितलं असतील. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःची गाडी जाळून टाकली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावचे ते सरपंच असल्यामुळे पंचायत समितीमध्ये विहिरीसाठी कसे पैसे मागितले जातात त्यावरून पंचायत समितीत आंदोलन केलं होतं. त्यानंतर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर किंवा त्यांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं हे चालू असतात आणि त्यामुळे मंगेश साबळे हे महाराष्ट्रात सगळे त्याला ओळखतात. मात्र आता त्यांना एक नोटीस पाठवण्यात आली आणि या नोटिशीमध्ये त्यांना 2 वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून तडीपार का करण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली. आता ही नोटीस मिळाल्याच्या नंतर या नोटीसमध्ये नेमकं काय आहे, कशामुळे त्यांना तडीपार करण्यात येते आणि यावर मंगेश साबळे यांचंसुद्धा काय मत आहे. मात्र त्यांनी जी काय आंदोलनं केली होती तर ती खरंच समाजाच्या भल्यासाठी केली होती का ते समाजासाठी घातक आहेत. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आता जी त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे तर ती आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 56(1) अ व ब अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार का करण्यात येऊ नये याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग सागर देशमुख यांनी 8 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. आता नेमकं या नोटीसमध्ये त्यांना कोणकोणत्या आधारे नोटीस देण्यात आली ते सर्व कारणं दिली. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या नोटिशीनुसार साबळे यांच्या कथित हालचाली व कृत्यामुळे नागरिकांच्या जीवितास, सुरक्षिततेस व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बरं, आता त्यांच्या परिसरात त्यांना ओळखणारे बरेच लोक असतील तर त्यांना कधी वाटतंय का की असं साबळेच्या माध्यमातून या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर तसेच मारामारी, धमकी, गैरकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय कार्यालयात गोंधळ घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे. आता मला सांगा, त्यांनी जी आंदोलनं केली असेल, आंदोलन करायचं म्हणजे गावचे लोक जमा करून त्यांना कार्यालयात जावं लागेल. मग जे आंदोलन करणं म्हणजे त्यांनी कोणाला तरी वेठीस धरणं किंवा कार्यालयास एखाद्या कर्मचाऱ्याला धमकी देणं असं होतं आहे का? आता यावर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगा. मात्र अशा स्वरूपाचे आरोप पोलिसांनी नोटीस केलेले आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत काही गोपनीय साक्षीदारांचे म्हणजे त्या साक्षीदारांचं नाव उघड केलेलं नाही, जबाबही नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये साबळे हे गावचे सरपंच असून गेल्या काही वर्षापासून गावातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, कंत्राटदार तसेच सरकारी कर्मचारी यांना धमकावून त्रास देत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्याची किंवा समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोपही साक्षीदारांच्या जबाबामध्ये असल्याचे नोटिशीत नमूद आहे. मात्र हे आरोप पोलिसांच्या नोटिशीत नमूद झालेले असून त्यांची न्यायालयीन पातळीवर सत्यता सिद्ध झालेली आहे असे या कागदपत्रावरून म्हणता येत नाही, असं सविस्तर विश्लेषण सकाळ माध्यमामध्ये केलेलं आहे. आता त्यांनी जर खरं स्थानिकच्या व्यापाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्रास दिला असेल तर मग त्या कर्मचाऱ्यांनीच या अगोदर त्यांच्या विरोधात तक्रारसुद्धा दाखल करायला पाहिजे होती. मात्र यामध्ये जे काही साक्षीदार आहेत त्यांचं नाव नमूद केलेलं नाही आणि याची कुठलीही न्यायालयीन पडताळणीसुद्धा झालेली नाही, मात्र नोटीस त्यांना देण्यात आली. आता एका गोपनीय साक्षीदाराने तर सुमारे महिनाभरापूर्वी गेवराई पायगा येथे साबळे व त्यांच्या काही साथीदारांनी आपल्याला बोलावून धमकावल्याचा आरोप केल्याचे नोटिशीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यामुळे आपण तक्रार केली नसल्याचेही जबाबात नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुसऱ्या साक्षीदाराने गिरजा नदीच्या पुलाजवळ मोटरसायकल अडवून धमकावल्याचा आरोप केलेला आहे. कोण? मंगेश साबळे यांनी धमकावलं आहे असं या दोघांच्या साक्षी त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यांच्यावर महत्त्वाचं म्हणजे आता त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, एका गावचे सरपंच आहेत आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे कोणत्या कार्यालयात गेलं आणि तिथं जर तुम्ही मागण्याही मागितल्या किंवा तुमच्या आंदोलन तुमच्या गोष्टी जरी हे केल्या आणि तिथं जर अडथळा निर्माण झाला तर तुमचा गुन्हा दाखल होऊ शकते. त्यामध्ये नोटिशीत छत्रपती संभाजीनगर शहरातील
सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर, फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये साबळे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये 2020 पासून 2026 पर्यंतच्या गुन्ह्याचा समावेश त्या नोटिशीमध्ये दिलेला आहे. आता यामध्ये सिटी चौक पोलीस ठाण्यात 2026 मधील 2 गुन्हे, जवाहरनगर पोलीस ठाण्यात 2020 मधील गुन्हा, असे काही जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याबाबत त्यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे. शासकीय कार्यालयातील कथित प्रकारांचाही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये नोटिशीत फुलंब्री तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित काही घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणे, आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेवर दबाव आणणे आदी आरोप संबंधित अभिकथनामध्ये करण्यात आले आहेत. काही घटनाबाबत स्वातंत्र्य गुन्हे दाखल असल्याचेही कागदपत्रात नमूद आहे. पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीच्या प्रकरणात कार्यालयात प्रवेश करून गोंधळ घातल्याची नोटीस, त्यामध्ये नोटांची बंडले दाखवत पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोपही एका गुन्ह्यात नमूद असल्याचे कागदपत्रातून दिसून येते. आता त्यावेळेस त्यांनी जे काही व्हिडिओ केला होता त्यामध्ये तर त्यांनी सांगितलं होतं की मला पंचायत समितीमधले अधिकारी विहिरीसाठी पैसे मागतात, पण मी शेतकऱ्याकडून किंवा त्या विहिरीवाल्याकडून पैसे कसे घेणार, कारण मी गावचा सरपंच आहे, त्याचे कामं करून देणं माझं काम आहे आणि असे कार्यालयात पैसे घेतल्या जातात. आता हे तुम्हालाही माहिती घेतल्या जातात का नाही, त्यामुळे ते तुम्हाला अनुभव असेल तर तेवढा कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आंदोलनामध्ये काही त्यांनी जे गोष्टी केल्या आहेत त्याचाही पोलिसांनी आधार घेतलेला आहे. आंदोलनादरम्यान जमावासह कार्यालयात प्रवेश करणे, कार्यालयाच्या कामकाजात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे आदी आरोप यामध्ये केलेले आहेत. टाकीवर जाऊन आंदोलन करणे, कपडे हे करणे. आता याचा खुलासा त्यांनी 5 दिवसात देण्याची त्यांना मागणी केली आणि तो खुलासा जर झाला नाही तर त्यांना तडीपारीचं होऊ शकतं. मात्र यावर मंगेश साबळे यांनी सुद्धा एक व्हिडिओ करून सांगितलेले की माझ्यावर जे गुन्हे केलेत, माझी गाडी जाळल्यापासून मला CPनी बोलावलं, तू गाडी का जाळली, असं तसे प्रश्न विचारल्यावर ते बोललेले. मात्र माझ्या समाजाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने वेळोवेळी प्रशासनाच्या, सरकारच्या विरोधात आवाज उठवला, त्याचबरोबर समाजहिताचे काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे काही राजकीय लोकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून हद्दपार करण्याचा मनसुबा आखला आहे. तशी नोटीस देखील मला मिळालेली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या 2 जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस मिळाल्याने आता आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. मात्र जर त्यांना खरंच हद्दपारच करण्यात आलं तर त्यांनी असं सुद्धा सांगितले की मी आता यापुढं मोकळा झालो आणि मी आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन याबाबतचे जे काही गोष्टी आहेत त्या व्यक्त करणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. मात्र खरंच मंगेश साबळे हे समाजासाठी घातक आहेत का, किंवा त्यांचं कडून काही नुकसान समाजाचं होतं आहे का, यावर आपलं काय मत आहे आणि ते खरंच कोणाला तरी अडवून पैशाची मागणी असं काही करू शकतात का, यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. आपली माहिती कशी वाटली, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.